पण तुम्ही ज्या ज्या गोष्टींना प्रायोरिटी देता ना, त्यात एक छोटंसं पर्सेंटेज प्रायोरिटी ठेवायला आई वडील ठेवा ना. ती लायबिलिटी आहे, तसं नका वागू द्या. हे अबॅन्डन्ड सिनियर सिटीजनची संख्या 1.7 मिलियन आहे. मला हेच म्हणायचं होतं की आज लाखो ज्येष्ठ नागरिकांची समस्या, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना मला जगासमोर आणायच्या होत्या. महेश मांजरेकर पुन्हा एकदा नवीन आणि छान सिनेमा घेऊन येत आहे, तो म्हणजे जुनं फर्निचर. आपल्यासोबत ते आहेतच. सर, तुम्ही हा सिनेमा लिहिला, डिरेक्टही केला, पण इतक्या वर्षांनी तुम्हाला दोघांनी काम स्वतःला का करावं असं वाटलं त्याच्यामध्ये? काम करत असतो मी कुठे कुठे. हिंदीत करत असतो मी, तेलुगू करत असतो मी, स्वतःला तमिळ जुनं करत असतो. फर्निचर त्या ह्याच्यामध्ये का? कारण मला बाहेरचं जुनं फर्निचर मला सापडलं नाही. एक हा लिहिला होता पिक्चर मी, आणि आधी मला हिंदीत करायचं होतं, त्यावेळेला मी काम नव्हतो करणार. पण नंतर असं ठरवलं की मराठीत करू आणि मग आपण हिंदीत डब करू. मग असं झालं, आणि तो एक टाईम लिमिटमध्ये करायचा होता पिक्चर. मला ह्या एका महिन्यात तो कम्प्लीट करायचा होता, तशी कंडिशन होती. मग आता कसं करायचं म्हटलं तर नवीन ॲक्टर शोधा. ॲक्टर नवीन नाही, म्हणजे सुटेबल ॲक्टर शोधा. पण आता सुटेबल म्हणजे चांगला ॲक्टर पाहिजे. चांगला ॲक्टर म्हणजे तो मोकळा नसेल, त्याचं कुठेतरी काम चालू असेल. मग काय करायचं? मग ओनली मोकळा ॲक्टर त्यावेळेला मीच होतो. मग म्हटल्यावर दुसरं म्हणजे एक थोडासा ॲडव्हान्टेज हा होता की ते रायटर एक थॉट लिहितो, रायटर एक त्या माणसाची सायकोलॉजी लिहितो, त्या माणसाचं स्वभाव लिहितो. तो मी लिहिला असल्यामुळे मला ते सगळं माहिती होतं. आणि माझ्या असं लक्षात आलं की आता थांबून राहण्यापेक्षा आपणच करू. बरं, अगदी ॲक्टिंग काय नवीन नाही माझ्यासाठी, अगदीच. फक्त जरासं ह्याच्यात रिस्क ही होती की ते जे कॅरेक्टर आहे गोविंद पाठक, ते कुठेही महेश मांजरेकर वाटतं का मला. त्यामुळे ती खबरदारी घेऊन कायम एक थॉट डोक्याच्या मागे ठेवून की ते कुठेही महेश मांजरेकर वाटू नये. पण ते मला वाटतं आय मॅनेज इट. थोडं माझी डिरेक्शन टीम पण चांगली होती, गुड. म्हणजे कसं असतं की मी तिकडे बसलो ॲक्टिंगला की मग कोणीतरी तिकडे कट आणि ॲक्शन म्हणायला आणि ओके शॉट बघायला की ओके आहे का, कारण मी तर बघत नसतो ते. त्यामुळे डेव्हडन अ ब्रिलियंट जॉब. मेधा मॅडमचं कसं कास्टिंग झालं मग? म्हणजे ते अगदी लास्ट मिनिट कास्टिंग झालं. मेधा कास्टिंग कसं तिला सांगितलं, स्क्रिप्ट दिलं तिला पाठवून, म्हटलं वाच, तर तिने वाचली नाही. वाचली नाही. मला माहिती होतं, मी 10 वर्ष स्क्रिप्ट ऐकल्यात. तो रोल काय तिला माहिती होतं. पण मग काय नाही, एक दिवस सगळं लुक टेस्टसाठी माणसं आणली आणि तिसऱ्या दिवशी शूटिंगला बसवलं. पण ही कॉन्सेप्ट म्हणजे जुनं फर्निचर हे वृद्धांच्या बाबतीत का म्हणावं असं वाटलं तुम्हाला? हे मी ऐकलंय. आम्ही असे त्यावेळेला लहान असताना आपण किती असे आपल्या ज्येष्ठ नागरिकांबद्दल बोलतो ना, असं बस कधी हे चाललंय जुनं फर्निचर ते बघ, असं म्हणजे उपहासाने म्हणतात ना. खडप्या म्हणतात, काय म्हणतात, गुड्डा म्हणतात, थेरडा म्हणतात, आणि मोहिंजोदडो म्हणतात, म्हणजे त्या काळातली, किंवा जुनं फर्निचर चाललं होते. त्यामुळे ते कुठेतरी रजिस्टर झालं, कुठेतरी ऐकलं आणि म्हटलं की ह्याला मला ते करेक्ट होतं. कारण कसं असतं, जुनं फर्निचरची काळजी नाही घेतली तर ते फेकून द्यायचं. त्याची जराशी काळजी घेतली, जराशी, तर ते प्राइसलेस होतं. त्यामुळे नात्यांचं पण तसंच असतं. त्याची तुम्ही काळजी घेतली तर ते तुम्हाला खूप काही देऊन जातील, पण नाही तर मग ते तुम्ही. मग प्रत्येक घरात ना मुलं मोठी होतात, करिअर वगैरे करायला लागतात. कधी कधी कोणी जाणून बुजून दुर्लक्ष करतं असं नाही. तर म्हणजे वृद्धांच्या बाजूने जे घरातले मोठे आहेत त्यांनी त्याबाबत काय विचार करायला हवा? आता हा ना प्रश्न ना अजून साधारण एक 32 मिलियन वर्ष हा असाच राहील. कोंबडी आली का अंड आलं पहिलं, हे जसं अजूनही अनुत्तरित आहे तसंच आहे. माझं म्हणणं आहे की ते एक वय होते त्यांचं, ते परत म्हणतात म्हातारपण एक दुसरं बालपण असतं. त्यावेळेला त्यांनी आपल्याला समजून घेतले की नाही. माझं म्हणणं असं कधीच नाही की त्यांचं काही चुकत नसेल, पण ठीक आहे ना, तुम्ही आयुष्यभर लहान असताना चुकलेलं किती वेळा त्यांनी माफ केलं आहे. माझं म्हणणं आहे की त्यांना आजच्या तारखेला बाकी तुमचं मटेरियल बेनिफिट नको, त्यांना हे फिलिंग हवं आहे की वी आर वॉन्टेड, आमची गरज आहे,
आज तुम्ही त्यांना नुसतं औषध देता, हे देता, मग त्यांना असं वाटू नये की आमची काही व्हॅल्यू नाही, वी आर नॉट वॉन्टेड. त्यांना हे जाणवून द्या की यू आर वॉन्टेड. काही जात नाही त्यांनी, अगदी खूप खूप, आणि त्याला काय फार एफर्ट्सही लागत नाही, फार पैसेही लागत नाही. त्यांच्यावर बसून नुसते दिवसाला 10 मिनिटं गप्पा मारल्यात तरी ते खुश असतात. आणि त्यांना आयुष्यात तुम्ही प्रायोरिटी आता देणं अशक्य होतं. कारण एखादा मुलगा किंवा मुलगी मोठी झाली की तिचा नवरा किंवा त्याची बायको किंवा मुलं हे प्रायोरिटी होतात, आणि बरोबर पण आहे ते. पण तुम्ही ज्या ज्या गोष्टींना प्रायोरिटी देता ना, त्यात एक छोटंसं पर्सेंटेज प्रायोरिटी ठेवायला आई वडील ठेवा ना. ती लायबिलिटी आहे, तसं नका वागू द्या. कधी जातात रे, नंतर फोटो लावून मग ते दुखवटा 4 दिवसाचं फंक्शन आणि 10 दिवस असताना काही करत नाहीत, नसताना त्याचं कसले सोपस्कार करता येईल. त्यामुळे जरासं कुठेतरी त्यांना ते पण तुमच्या आयुष्यातली प्रायोरिटी आहे असं त्यांना वाटू दे. आता नाही कॉन्सेप्ट आली आहे, म्हणजे अगदी वृद्धाश्रम असं नाही, पण वृद्धांचे पाळणाघर आलेत. म्हणजे मुलं जेव्हा कुठे गावी जातात, कोणी सांभाळायला नसतं वगैरे, याबाबत काय वाटतं तुम्हाला? चांगलंच आहे की. अमेरिकेत तर लोक ॲडव्हान्समध्ये $1,000,000 देऊन बुक करतात जागा अशा. पण त्यांचे म्हणजे बिलाज, आणि ते म्हणजे लक्झरीमध्ये ठेवतात सिनियर सिटीजनला. त्यांना माहिती आहे की यांना कोणी सांभाळायला नाही, तर ते त्यांनी अशा काही जागा डेव्हलप केल्यात ना की जिथे त्यांना घरी पण एवढ्या सुखसोयी मिळत नसेल एवढं मिळतं. आणि एंटरटेन करतात त्यांना. हो, असं म्हणजे नसतं की नुसतं इथे गेलं ठेवलं दुःखी वातावरण असं नसतं. इट इज लाईक इट्स अ 5 स्टार ट्रीटमेंट. म्हणजे तुमची सगळ्या गोष्टींची ते लोक काळजी घेतात. आणि मी तुम्हाला दे गिव्ह यू अ स्टँडर्ड ऑफ लाईफ विच तुम्ही जगलात त्याच्यापेक्षा वरच तैनात ठेवतात. आपले ते तसं सहज शक्य होणार नाही, कारण एवढे पैसे हल्ली. बरं, मग तो एक उलटा प्रश्न आहे परत तुझा, कोंबडी आलं का अंड आलं, की आपण ठेवतो कोणाला तिकडे ज्यांना परवडतं. तू लोअर मिडल क्लास ह्याच्यामध्ये कोणी वृद्धाश्रमात ठेवत नाही, ते आपल्या घरात तरी ठेवतात त्यांना. मग ठेवणारे कोण? मग ते अपर मिडल क्लास. पण हे म्हणजे अगदी रिच असतील तर ठेवतील ना. त्यामुळे इट इज नॉट फिजिबल. पण बघू, पण त्या आहेत त्या जागे, पण तुम्ही त्यांना असं का नाही ठेवत की ते दे विल फील एंटरटेन्ड. त्यांना तिकडे टाकलंय म्हणजे मरेपर्यंत इथे आहे ते. एक किंवा आय माणूस थिंक दे शुड मेक इट कंपल्सरी. तुम्ही इथे आणून ठेवलंय म्हणजे तुमची जबाबदारी संपली असं नाही. की इनफॅक्ट दे शुड मेक इट कंपल्सरी की आम्ही इथे ठेवतोय, पण महिन्यातले काही सर्टन डेज यू हॅव टू कम. हे कुठेतरी एक कंपल्शन आलं पाहिजे की तुम्ही येऊन तुमच्या पेरेंट्स बरोबर एक वेळ घालवा. हे मला वाटतं खूप गरजेचं आहे. बऱ्याचदा ना, म्हणजे वडील मुलीचं नातं छान असतं, आई मुलीचंही चांगलं असतं, पण वडील आणि मुलगा एक दरी असतेच कुठे. तर ती का असते, आणि म्हणजे ती कुठे ब्रेक होणार, काय करायला हवं त्याच्यासाठी? ही दरी ब्रेक करायची ना वडिलांच्या मुलामध्ये. हां, पण असं काही नाही आहे. म्हणजे काय असतं, मुलीचं अट्रॅक्शन राहतं. कारण कसं असतं, ती इट्स अ व्हेरी सॅड थिंग की लग्न झाल्यावर मुलगी जाणार आपलं घर असते. सोडते. ज्याच्याशी अटॅचमेंट असतं तिचं, ज्या एक काय 20, 25, 30 वर्ष, ते घर सोडून तिला एका परक्या घरात म्हणतात वेगळ्या घरात जायला लागतं. तिकडे ॲडजस्ट करायला लागतं. आता एक सवय लागली. त्यामुळे परत तिला काही ते वडील रोज दिसत नाहीत घरात. त्यामुळे तिचं एक लॉंगिंग असतं आणि तिने सोडून गेली त्यांना. त्यामुळे ते एक अटॅचमेंट स्ट्रॉंग असतं. इट इज अ व्हेरी ब्युटिफुल अटॅचमेंट. मुली आणि बापाची अटॅचमेंट इज द बेस्ट अटॅचमेंट. तर ते आहे. आणि मुलगा कसं असतो, कायम आईवडिलां तो कायम लग्नानंतर पण राहतो ना. फक्त काय होतं, ही जी एक सून येते घरात, तिने येऊन आमचा मुलगा आमच्यापासून हिरावून घेतलाय. कारण आज मुलाला त्यांना शेअर करायला लागतं ना. आधी मुलगा कायम त्यांच्याबरोबर असायचा. आता मुलगा जास्त वेळ हिच्याकडे असतो. आधी मुलाची सॉक्स आणि अंडरवेअर आणि रुमाल आई घेऊन आणायची. आता ओव्हरनाईट ही आणते. आधी मुलगा सकाळी येतो की ब्रेकफास्ट काय, मला आई पोहे दिले, हे आज तो सुनेला म्हणतो मला ब्रेड बटर दे किंवा ऑमलेट ब्रेड दे. त्यामुळे तिला वाटतं की माझी जागा हिने घेतली आणि मला हिरावून घेतलं. आता ह्या त्रांगड्यातनं एकच वे आहे सूट आउट, वे आउट इज त्या मुलाने ते खूप चांगलं मॅनेज केलं पाहिजे. घराघरातला प्रश्न आहे हा. म्हणजे मॅनेज म्हणजे मग हे आईलाही सांभाळायचंय, बायकोलाही सांभाळायचं. बायकोला नाही, त्यांना पायी फार काही करायची गरज नाही. त्या आईला कुठे असं वाटतं नाही की आय एम नॉट वॉन्टेड ना, माझी इकडची गरज संपली.
सुना वाईट नसतात ग, पण काय होतं की तू अख्खा वेळ समजा आता आईला वाटतं की मी एकटी पडले ना, तर मी सकाळी उठून पोहे करायचे, आता काय करू, त्या वेळेचं काय करायचं कळत नाही तिला, कारण तिने आयुष्यभर काही केलेलंच नसतं. वेळेचा वेळ फक्त मुलासाठी ठेवलेला असतो. बरं एक वय असं आहे की तिला त्यावेळेला जाऊन बॅडमिंटन पण खेळता येत नाही, की जाऊन काही इतर गोष्टी करता येत नाही. मग ती फ्रस्ट्रेट होते. तर तिला वाटतं हे माझं कशामुळे झालंय, तर विचारा सुनेचा काही फॉल्ट नसतो, पण ते इट इज हाऊ ब्लेम येतो. तो मुलगा कसा हँडल करतो ते पण इम्पॉर्टंट आहे. मुलाने पण प्रत्येक वेळेला जर का सुनेचीच बाजू घेतली तर मग ते राडा सुरू होतो. पण मग म्हणजे मुलीची जबाबदारी आपण हल्लीच्या काळात तर म्हणू शकतो ना की आई वडिलांकडे मुलींनीही पाहायला हवं किंवा जावयांनी बघतात पाहायला की, हवं. मुली बघतातच आणि जावई पण बघतो. त्याला परत तेच आहे ना, एक तुम्हाला 24 आवर्स ऑक्युपेशन हा, आणि right. एक तो होता. जनरेशन गॅपमुळे किंवा कम्युनिकेशन गॅपमुळे असे प्रॉब्लेम्स येतात असं वाटतं का? म्हणजे अगदी मोठ्या लेवलचं नाही, पण छोट्या मोठ्या गुरगुरी म्हणा. जनरेशन गॅप आहेच. आधी पण सुनांचा त्रास होतच की, सुनांचा त्रास होतच की सासवांना किंवा सासवांचा सुनांना either or. पण ती ती आज जरासं होल इंडिपेंडन्स आलेलं आहे आणि मी का करावं, म्हणजे तुझा मुलगा आहे त्यामुळे ते आता जास्त जाणवतं. पण त्याला ना सोल्युशन माझ्या मते दूर राहू दुरुस्त राहू. आई वडिलांनी मुलांबरोबर 24/7 नाही राहिलं, पण त्याला त्याचा पर्याय हा नाही की त्यांना ओल्ड एज होममध्ये ठेवा. बरोबर. असंच कुठेतरी जवळ कुठेतरी वेदर इट कॅन बी डन. तुम्ही जेवढं ओल्ड एज होमला खर्च करता, हॅव अ नाईस दिस थिंग, वेर हॅव अ केअरटेकर हू कम्स अँड लुक्स आफ्टर देम. म्हणजे ना पायात पाय होणार नाही, तंगड्यात तंगडं म्हणतो ना आपण, तसं होणार नाही घरात. म्हणजे छोटं घर, मोठं घर असेल तर डेफिनेटली त्या आई वडिलांना घरात छान तैनातीत ठेवावं. ते ह्या गोष्टींचा पण विचार करणं खूप गरजेचं आहे. त्याला त्यांची बरं दुसरं काय करतात कधी कधी, नाही तर मुलं जातात ना तिकडे फरफड होते आई वडिलांची, तिथे शिफ्ट होईल तिकडे जाऊन. तिकडे शिफ्ट. बरं त्यांनी आयुष्यभर एका ठिकाणी काढले, त्यांचे मित्रमैत्रिणी त्या एरियातले आहेत, त्यांचा कम्फर्ट झोनमधून उचलून आपण त्यांना बाहेर काढतो तिथे. पण तिकडे त्यांना काही नाही, नातवंड सांभाळा, हे सांभाळा, तेच होत राहतं. मग किचनमध्ये जा, म्हणजे जे चक्रातनं ते गेले लहान मुलाला वाढवण्याचा, पुन्हा ते मग नातवाला वाढवण्याच्या चक्रात जातं. म्हणजे त्यांना त्यांचं आयुष्य म्हणून कधी जगायला देणार आपण. हा, तोही मुद्दा असतो की म्हणजे नातवंड झाल्यावर किती आई वडिलांनी बघण्याचं किंवा ते कंपल्शन आणि मिळालं. मला वाटतं आवडतं पण, म्हणजे आजी आजोबांना हो, पण व्हेरी मी तर विलिंगली ऑल्सो दे डू आवडतं मेनी त्यांना, टाइम्स. इकडे आवडतं मी त्यांना जेव्हा बाहेर घेऊन जातो, बाकी त्यांना काही नाही ना, मी ते म्हणतो. बरोबर आहे. थोडं कास्टिंग आणि याच्याकडे येऊयात की कास्टिंग बाकीचं कसं झालं किंवा मग ते बाहेर आणि राहणारे खेडेकर हा स्त्री जज असतात पाहिजे आहे मला पहिल्या दिवसापासून ठरलेलं, त्यामुळे अच्छा. त्याला काही मी, कारण तो रोल तसा ट्रिकी आहे की सी इट इज अ कोर्टरूम ड्रामा. लोकांना वाटत असेल हा काहीतरी मेलो ड्रामा आहे, तर नाही, इट इज अ कोर्टरूम ड्रामा. जज इज व्हेरी इम्पॉर्टंट. जज कसं असं, जजला काही, जजनी सिम्पथॅटिकली कुठल्या गोष्टी बघूच नाही ना, त्यांनी बरोबर. लिगल याच्याबद्दल बघायचं. त्यामुळे त्याचं एक डोक्यात रागडं असं की हा काय करतोय म्हातारा, आणि मग अनअटॅच्ड की हा ऐकतोय मी तुझं, काय बोल, मध्ये मध्ये बोल नको. बरं हा स्वतःचीच केस लढतो, त्यामुळे त्याला ते माहीत नाही प्रोटोकॉल, मध्ये बोलू नये, हे बोलू नये. ज्याचं फ्रस्ट्रेशन ते, तुम्ही मध्ये बोलला तर बाहेर फेकून देईल. मग एक इरिटेटेड अबाउट अ पर्सन की आईला काय केस घेऊन आल्या फालतू, आणि मग हळूहळू हळूहळू हळू त्यात इन्व्हॉल्व्ह होतात. तर ते एक चांगला ॲक्टरच करू शकतो त्या स्टेजेस, म्हणून सचिन खेडेकर. मग उपेंद्र लिंबा एक रोल आहे, छान गोड रोल आहे, तर तो, आणि मराठीत करायचं ठरलं तर पहिलं नाव डोक्यासमोर आलं ते उपेंद्र लिंबा. उपेंद्र लिंबा मला लॉयर म्हणून एक खूप गुणी नट आहे आपल्याकडे, डॉक्टर गिरीश ओक नावाचा. त्याच्या टॅलेंट वाईज त्याला तसं सिनेमात फार काही मिळालेलं नाही असं माझं मत आहे. त्याला खूप चांगली चांगली कामं मिळायला पाहिजे होती, आणि माझा त्यात एक वकिलाचा रोल होता, तो मेन अँटागनिस्ट आहे तो. आय एम व्हेरी लकी की मी आधी बघतो ना स्क्रिप्टवर बसतो की कोण दिसतोय का मला त्या रोलमध्ये. मला त्या रोलमध्ये गिरीश ओक दिसला की त्याला फोन केला आणि ते नाटकं बिटकं त्याची चालू असतात ना, आणि तो इज व्हेरी कमिटेड आहे नाटकाला. नेमके त्या डेट सगळ्या मॅच झाल्या आणि आय एम व्हेरी हॅपी मी गिरीश घेतला. अनुषा दांडेकर मला पहिल्यापासून, मी ती मुलगी हल्ली काय थोडीशी अपर क्लास, म्हणजे कायम बिझनेसमॅन फॅमिली आणि कॉन्व्हेंटमध्ये शिकलेली, ती मराठी असेल तर ती मराठी अशीच बोलते, ती मध्ये
समजा लंडनलाच जाऊन तिने मास्टर्स केलंय, तर आता ते ॲक्सेंटमध्ये, मग ॲक्सेंटमुळे मला करेक्ट मिळालेली, मला ती त्या ॲक्सेंटमध्येच बोलते. आणि शरद वंशी. पण भूषणला मी त्याचे फोटो पाहिजे आणि मला वाटलं की हा IAS ऑफिसर वाटतो, म्हणून ही इज देअर इन द फिल्म. मला खूप लोकांनी सांगितलं काय तू त्याला का भूषणला का घेतलंस तू? म्हटलं पिक्चर बघितलं तर मला सांग, आधी सांगितलं. सिनेमा जेव्हा लिहिला आणि आता तो म्हणजे तुम्ही पाहिलाच असेल, तो जेव्हा पडद्यावर दिसला, तर तुमची रिॲक्शन काय होती दोघांची पहिली? माझी फार रिॲक्शन होतं, कारण मी खूप पिक्चर पाहिलेले नव्हतं माझेच. काय होतं, आणि ॲज अ मेकर ना, तुम्ही तो खूप पिक्चर वेळा शूट पाहिला करता, जातो. मग तुम्ही हां. ऑफिसमध्ये एडिट करता, मग हा शॉट ठेव, तो शॉट ठेव. तो इतक्या वेळा पाहिलेला असतो ना, की एक टाइम असं येतो तर आपल्याला वाटतं आपण किती बकवास सिनेमा बोलतो. कारण ना तुम्हाला माहिती आहे ह्या सीनच्या नंतर काय होणार, त्या सीनच्या नंतर काय होणार, तर आपण ना ते असं वाटतं की हा बोर आहे रे पिक्चर. त्यामुळे काहीच नाही, आमचं काही रिॲक्शनच येत नाही. ट्रेलरमध्ये समीर धर्माधिकारी म्हणजे मला वाटतं अनुषा दांडेकरचे वडील दिसतात. असं कधी म्हणजे सुनेच्या घरच्यांचं पण एक थीन लाईन ठेवायला हवी का, की त्यांनी नाही, किती तसं काय बोललं नाहीये. पाहिजे पिक्चर किंवा वगैरे काय? कळेल. मी सांगतो ना, त्या झोनमध्ये नाहीये. हा पिक्चर एका वेगळ्याच झोनमध्ये आहे. आणि मला ह्या पिक्चरमध्ये, मला कोणी विचारलं ह्या पिक्चरमधनं तुम्हाला नेमकं काय टेक म्हणायचं, अवे काय असेल? मला हेच म्हणायचं होतं की आज लाखो ज्येष्ठ नागरिकांची समस्या, त्यांची दुःख, त्यांच्या वेदना मला जगासमोर आणायच्या होत्या. इट इज नॉट अ फिल्म अबाउट दिस वन मॅन, इट इज द प्लाइट ऑफ लॅक्स ऑफ पीपल. 1.7 मिलियन अबॅन्डन्ड सिनियर सिटीजन आहेत त्या देशात. म्हणजे कित्येक लोक तशी येतात ब्रिटिश स्टेशनला, आले चलो वारीमध्ये मुंबई में सोडतात. जाएंगे, वारीत सोडतात, वारीत किती स्टेशनवर सोडून जातात, पाणी घेऊन येतं, बोलतो बाबांनी सोडून गेले. सोडून गेले. अशी खूप, हे अबॅन्डन्ड सिनियर सिटीजनची संख्या 1.7 मिलियन आहे. असे म्हणजे एवढ्या लेवलचं तुम्ही कुठे अनुभवले, कुठे पाहिलंय? नाही, मी see, हा म्हणजे लिहिला अजून असं सिनेमा मी कुठले माझ्या किस्से आहेत? अनुभवातला. मग नंतर मी ह्याचा जेव्हा रिसर्च करायला गेलो, आपल्या इकडे सिनियर सिटीजनची फ्लाईट, त्यावरती हे सगळं मला सर्च मिळाला. मग मी ओल्ड एज होम्समध्ये गेलो, तिकडची परिस्थिती बघितली आणि सगळ्याचं एक सार म्हणजे ओल्ड एज होम्स, ऑल ओल्ड एज होम्स आर नॉट बॅड, पण काही काही पथेटिक पण आहे. त्यांना काही नाही, त्यांना वाटतं त्यांना 2 वेळा गोळ्या दिल्या, यांना सगळ्या आंघोळ घातली, संपल्या तिथं होते. आणि तिकडे ते म्हणजे मेंटली ओल्ड एज होममध्ये जाऊन ना माणूस संपतो. तसे ओल्ड एज होम असेल, त्याला वाटतं की मी आता, मला काही गरज नाही ना माझी कोणाला, मला इथे आणलंय का, माझी गरज नाही. तो म्हणतो घ्यायला मरेपर्यंत आता इथेच. हा थॉटच व्हेरी स्केरी आहे. इथली जेल, बरं ते तुमच्या एन्व्हायरमेंटमधनं बाहेर काढले तरी, तुमचे जिथे मित्र आहेत, मैत्रिणी आहेत, जिथे संध्याकाळी तुम्ही बागेत जाऊन बसायचात बिल्डिंगच्या मित्राबरोबर, आता काही नाही. बरं, आणि तुम्ही ते एन्व्हायरमेंट इतकं डिप्रेसिंग आहे आणि सगळेच सॅड आहेत म्हातारे तिथे. म्हणजे असं असतं ना की कंपनी छान असेल तर आपल्याला मजा वाटते, इथे काहीच नाही. ओके. तर 26 एप्रिलला हा सिनेमा चित्रपटगृहामध्ये येतोय, तर सगळ्यांनी जाऊन नक्की बघा. आणि तुम्ही दोघेही मित्र म्हणे लाईमलाईटमध्ये आलात आणि छान बोललात, त्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू सो मच.